कर्म सिद्धांत हे एक सत्य आहे ह्या जगतामध्ये. आमच्या कर्मानुसार आम्हाला फळ मिळतात. चांगले कर्म आम्ही केले तर चांगले फळ मिळतात, सुख मिळतंय. आम्ही जर वाईट काम केले, पाप केले तर आम्हाला वाईट परिणाम मिळतात, वाईट फळ मिळतात, दुःख मिळतंय, कष्ट येतात जीवनामध्ये. तर ह्या कर्मसिद्धांतामुळे आम्ही कर्मबंधनमध्ये अडकून राहतो आणि कर्मबंधनामुळे आम्ही जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहतो. कारण आम्ही जे काही कर्म करतो त्याचे फळ आम्हाला निश्चित मिळणारच आहेत. ज्या प्रकारे एक वासरू आपल्या आईला हजारो गायामध्ये पण शोधून काढते, तसंच आमचे जे कर्मांचे फळ आहेत ते आम्हाला शोधून काढणार. या जन्मामध्ये असू द्या, पुढच्या जन्मामध्ये, कधीही. तर आमच्या कर्मानुसार आम्हाला फळ मिळतात. कारण हे भौतिक शरीर नश्वर आहे, त्याचं अंत होणार आहे. तर ज्या कर्मांचं फळ आम्हाला अजून मिळालं नाही आहे, ज्यांचे भोग आम्ही केलं नाही आहे अजून, त्या फळांना स्वीकार करायला, ते भोग करायला आम्हाला पुनर्जन्म घ्यावं लागतं. आणि जसे आम्ही कर्म केले आहेत त्या प्रकारे आम्हाला एक शरीर मिळणार. तर ह्यामुळे जन्ममृत्यूचं चक्र चालू आहे. आणि कर्मानुसार कोणाला एक जनावर किंवा पशुचं शरीर मिळतंय, कोणाला एक झाडाचं शरीर मिळतंय, कोणाला मनुष्याचं. मनुष्य समाजमध्ये पण कोणी राजा असतो, कोणी गरीब असतो, कोणी सुंदर असतो, कोणी कुरूप असतो, कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो. आणि कर्मानुसार आम्ही स्वर्गलोकामध्ये देवता पण होऊ शकतो. पण हे भौतिक जगामध्ये आहे सगळं. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवद्गीतेमध्ये की आम्हाला ह्या भौतिक जगामध्ये न राहता त्यांच्या धामामध्ये जायचा प्रयत्न केला पाहिजे. ते एक शाश्वत जगत आहे. भगवान श्रीकृष्णांचं आश्रय स्वीकार करून, त्यांची भक्ती करून, ज्यावेळी आमच्या हृदयामध्ये त्यांच्या प्रति शुद्ध प्रेम जागृत होणार, तर आम्ही ह्या कर्मबंधनापासून आणि हे जन्म मृत्यूच्या चक्रामधून आम्ही मोकळं होणार आणि त्यांच्या धामामध्ये आम्ही परत जाणार.